आज बनवली स्पेशल चिकन दम बिर्याणी, पण त्याआधी सकाळी वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं की काय सांगू. सकाळी सकाळी इतकी सुंदर अशी सकाळ झाली ना, तर पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्याचबरोबर अशी गुलाबी थंडी, इतकं सुंदर वाटत होतं वातावरण. त्यानंतर मग दुपारच्या वेळेला असा चिल टाइम स्पेंड केला, कारण काम आवरल्यानंतर काहीच काम नव्हतं. तर थोडंसं निवांत बसले. त्यानंतर शेतात थोडासा फेरफटका मारून आले. तोपर्यंत लाडूबाईची इकडे ओट्यावर खेळायचं काम चालू होतं आणि तिने सगळी तिच्या खेळणी जे आहेत ते बाहेर काढल्या होत्या, कारण मी काही जेट प्लॅन्टच्या कटिंग तयार केल्या आहेत. तर त्या एका ग्लासमध्ये लावल्या. त्यानंतर त्यांना छान असं पाणी वगैरे दिलं. तोपर्यंत हे बाप लेकींचा फेरफटका मारायचं काम चालू होतं. दोघेही कुठेतरी फिरायला चालले, निवांत होता वेळ म्हणून. त्यानंतर मग घोसावळ्याचा वेल आहे दारामध्येच, तर तो खूप जास्त उंच गेला होता नारळाच्या झाडावर. तर म्हटलं चला त्याची काही जे दिसतात खाली तेवढे घोसाळे तोडून घ्यावे. तोपर्यंत मग घरात नजर गेली आणि कानाकोपऱ्याने इतकी धूळमाती साचलेली होती, तर म्हटलं चला लगेच क्लिनिंग करून घेऊया. कारण रोडच्या कडेलाच घर असल्यामुळे ना सारखी धूळ माती घरामध्ये येते आणि मग आपण सारखं दरवाजा तर लावून ठेवू नाही शकत. पण तर 2-3 दिवसा मिळून का होईना क्लिनिंग करावीच लागते वरचीवर. मला झाडांची खूप जास्त आवड आहे, त्यामुळे मी घरात पण भरपूर इंडोअर प्लांट्स लावले. तर त्यानंतर सगळं काम वगैरे आवरलं आणि संध्याकाळची वेळ झाली होती, तर दिवाबत्तीची वेळ झाली. म्हटलं चला अगोदर दिवाबत्ती करून घेऊया. तर आधी देवघरात दिवा लावला, त्यानंतर तुळशीलाही दिवा लावला आणि आज माझी बहीण आलेली, तर आम्ही मस्त असा स्पेशल चिकन दम बिर्याणीचा बेत केला होता आणि माझे सासरे खात नाही, त्यांच्यासाठी हा मेनू होता. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब